यानंतर टाळ्यांच्या गजरामध्ये आपण विज्ञान महर्षी अशा व्यक्तिमत्वाला आपल्याशी संवाद साधण्याची विनंती करूया। परम आदरणीय भवरलालजी, आदरणीय सुरेश दादा, माझे मित्र शांतीलालजी, व्यासपीठावरील मान्यवर मंडळी आणि बंधू भगिनींनो, सर्वप्रथम आपली क्षमा मागतो की आपल्याला इथे इतका वेळ थांबावा लागलं, पण आपण इथे थांबलात। खरंच मला आज इतकं भरून आलंय इथे स्टेजवर उभं राहिल्यावर। शब्द कधी मला कमी पडलेले नाहीत, पण आज कमी पडतील अशी भीती वाटते आहे। इतकं प्रेम तुम्ही मला दिलत गेल्या अर्ध्या तासामध्ये। जळगावची ही माझी पहिली भेट बरं का, पण ही शेवटची नव्हे, मी पुन्हा येणार। दादा, खरं म्हणजे मी आज राहून उद्या दिल्लीला गेलो असतो, पण उद्या सायन्स ॲडवायझरी कमिटी टू द प्राईम मिनिस्टर म्हणजे पंतप्रधानांची सल्लागार समिती जी आहे त्याची बैठक आहे आणि ती 9 वाजता सुरू होते दुर्दैवाने, आणि त्यामुळे मी 9 वाजेपर्यंत पोचू शकत नाही जर मी आज संध्याकाळी गेलो नाही, म्हणून मी आज चाललो आहे, नाहीतर मी नक्की थांबलो असतो। बरंच पाहण्यासारखं आहे जळगावमध्ये। आपलं प्रचंड काम, गांधीविषयीचं म्हणा, आपली अभिनव शिक्षण प्रयोग म्हणा, ही प्रचंड जे रिसर्च चाललेला आहे, पपया, पपेन, एन्झाईम, ॲग्री इन्स्टिट्यूट, बनाना, सगळं तुम्ही जर पाहिलं, टिश्यू कल्चरवर एवढं प्रचंड काम चाललेलं आहे, ॲग्री बायोटेक्नॉलॉजीमध्ये काम चाललेलं आहे, हे मला पाहायची फार इच्छा आहे आणि म्हणून मी परत येणार जळगावला बरं का, याच्यासाठी काम।